Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह। जागना है तो जगना पडेगा, एक राष्ट्र के लिए। पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील मुळा मोठा, पावना आणि इंद्रायणी या नद्यांमध्ये रासायन मिश्रित सांडपाणी प्रक्रिया न करता सोडले जात असल्याने पर्यावरण आणि आरोग्य धोक्यात आल्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करण्यात आला। चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडत प्रदूषण रोखण्यासाठी शासन काय उपाययोजना करणार आहे असा थेट सवाल केला। याची गंभीर दखल घेत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले की कोणत्याही उद्योगाला प्रक्रिया न करता थेट रासायनिक मिश्रित सांडपाणी नदीत सोडण्याची मुभा दिली जाणार नाही। अशा उद्योगावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल। तसेच कोणत्याही विशिष्ट प्रकारची तक्रार असल्यास तातडीने चौकशी करून संबंधितावर कठोर कारवाई केली जाईल। नद्यांमधील वाढते प्रदूषण थांबवण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ म्हणजेच MPSB या भूमिका बजावणार। तसेच दोषी उद्योगावर कारवाई कधी केली जाणार यावर आमदार जगताप यांनी सरकारला जवाब विचारला। यावर पंकजा मुंडे यांनी कठोर भूमिका घेत पर्यावरण रक्षणाशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही असं ठाम प्रतिपादन केलं। नद्यांच्या शुद्धतेसाठी मैला शुद्धीकरण प्रकल्प अधिक सक्षम करण्याची गरज असून महापालिका आणि औद्योगिक वसाहतींनी जबाबदारीने काम करावं असंही त्यांनी सूचना केली। नदी प्रदूषणास जबाबदार असलेल्या कंपन्या आणि व्यवसायावर लवकरात लवकर ठोस पावले उचलली जातील असे आश्वासन पंकजा मुंडे यांनी दिलं। बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।